तुमच्या चेहऱ्यावरती ना कसलेही काळे वांग असू द्या किंवा कसलेही डाग वगैरे असू द्या, आणि होतातच आपल्या चेहऱ्यावरती ना डाग वगैरे होतात किंवा आपल्या डोळ्याखाली ना काळं होतं, तर तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा. आता मी पण आहे ना मधून हे करत असते आणि खरंच माझ्या चेहऱ्यावरचे ना वांग गेलेले आहे. चला, मी कल्पना तुमची खूप 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 मनापासून स्वागत करते. आपल्याला आता ही रेमेडी बनवायला सुरुवात करायची. सर्वात पहिले आता प्रत्येकाच्याच गावाला किंवा शेतामध्ये घरासमोर आपण आहे ना अशी पपईचे झाडं लावलेलेच असतात. तसंच मी पण आहे ना माझ्या गावाला घराच्या समोर भरपूर असे पपईचे झाडं लावलेले. आणि बघू शकता इथे मी आत्ताच आहे ना सकाळी सकाळीच आहे ना झाडांना पाणी मारलेलं आहे. आणि मस्त छोटे छोटे पपया पण लागलेले आहे त्याला, हे बघा. आता भरपूर अशी ह्या झाडाचे मी पानं तोडलेले आहे, कारण का हे झाडाच्या पानाचं रस काढून आहे ना आपण पिऊ शकतो आणि त्याने ना पांढऱ्या पेशी पण वाढायला खूप मदत होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण का मी याच्या आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे. चला, आता इथे बघा, आपल्याला पपईचं पान घ्यायचं आहे. एक घ्या किंवा दोन घ्या, एक घेतलं तरी पुरेसं आहे. आणि चला, आता इथे बघू शकता मस्त मी 2 पानं घेतलेले आहे. आणि आता आपल्याला स्वच्छ परत धुवून घ्यायचे. हे बघा, घराच्या समोरच मी इथे गावाला हे झाडं भरपूर असे लावलेले. आता आपल्याला हे पपईचं पान आणलेलं आहे, तर ते आपल्याला आहे ना असं थोडंसं तोडून घेतलं तरी चालेल किंवा मग असं कट करून घ्यायचं सुरीने. कारण का पपईचं झाड म्हणजे खूप गुणकारी आहे. पपई बघा आपण पिकल्यानंतर पण चेहऱ्याला लावतो, खूप चांगलं असतं. किंवा मग कच्ची पपई खायची, त्याने पण पांढऱ्या पेशी खूप वाढायला मदत होते. किंवा मग हे पपईच्या पानाचा ज्यूस बनवायचं आणि ते गाळून प्यायचं, याने पण पांढऱ्या पेशी वाढायला खूप मदत होते. स्वतःच मी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. आता दुसरं आपल्याला घ्यायचं आहे कोरफड. आता इथे मी घरीच मी इथे घराच्या समोर कोरफड पण लावलेलं आहे आणि एक पान मी तोडलेलं आहे. तर आपल्याला हा काट्याचा भाग काढून घ्यायचा आणि आपल्याला हा मधला गर घ्यायचा आहे. आता कोरफड पण तुम्हाला माहीत आहे का चेहऱ्यासाठी केसांसाठी खूप चांगलं आहे ते. आणि जे बाहेर दुकानामध्ये आपल्याला क्रीम भेटते ना ती, तर ते मला सूट होत नाही, म्हणून आहे ना मी हे घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे सूट जर होत नसेल ना, तर तुम्ही बाहेरचं दुकानचं ते कोरफड ॲलोवेरा ते वापरू शकता तुम्ही. आता इथे बघा मी इतका गर काढलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना याचे पण आहे ना छोटे छोटे तुकडे करायचे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. आता याच्यामध्ये ना अजिबात बघा केमिकल नाही, तुमच्या चेहऱ्याला पण काहीच होणार नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला छान असा रिझल्ट भेटेल. चला, आता इथे बघा मी हा गर काढलेला आहे आणि आता ते भांड्यामध्ये टाकून घेते. आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही आपल्याला घालायचं. 2 चमचे भरपूर आहे आपल्याला, 2 ते 3 चमचे. हे बघा पाणी घातलेलं आहे. आता मी छान असं मिक्सरला फिरवून घेते, पेस्ट बनवून घेते. हे बघा झालेलं आहे. आता इथे तयार आपलं. आणि आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे. हे बघा छान असं बारीक झालेलं आहे. आता तुम्ही हे पण आहे ना असंच सुद्धा पिऊ शकता तुम्ही, कारण का कोरफड पण खाल्लेलं खूप चांगलं असतं. आणि पपईच्या पानाचा रस आणि कोरफड मिक्स झालेलं हे तुम्ही असं पिऊ शकता सकाळी सकाळी उठल्या उठल्या. तुमच्या पांढऱ्या पेशी खूप वाढतील. हे पण बघा, हे पण आहे. आता हे बघा मी गाळून घेतलेलं आहे. आता एक वाटी घेतलेली. आपल्याला याच्यामध्ये आता घ्यायचं आहे बेसन पीठ. आता इथे मी 1 ते 1.5 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे किंवा 2 चमचे. आणि आपल्याला आता याच्यामध्ये घालायची आहे थोडीशी हळद. आता हळद पण आपल्याला दुकानची घ्यायची नाही, घरचीच घ्यायची. आता ही आहे ना आमच्या शेतामध्ये हळद केलेली होती आणि घरीच आम्ही ही हळद दळलेली आहे. बघा झाकण उघडल्या खूप छान असा हळदीचा सुगंध येतोय. आणि आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची, बघा अगदी थोडीच घातलेली हळद मी. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे मिक्स करायचं. हे बघा घरगुती हळद पण आहे. छान आता हळद आणि बेसन पीठ आपल्याला मिक्स करायचं. आता तुम्हाला माहीतच आहे हळद ही किती चांगली असते चेहऱ्यासाठी. आणि
बेसन पीठ पण आपलं घरचंच पाहिजे. दुकानमध्ये कसं असतं पण त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स असतं. आता हा पपईचा रस म्हणजे पानाचा रस मी याच्यामध्ये थोडासा टाकून घेतलेला आहे बघा. आणि आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला लिंबू जर सूट होत असेल तर याच्यामध्ये तुम्ही अर्धं लिंबू पण पिळू शकता, म्हणजे टाकू शकता याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस. पण मला लिंबू नाही माझ्या चेहऱ्याला सूट होत, त्याच्यामुळे मी लिंबू अजिबात वापरलेलं नाही आहे इथे. कसं आपल्याला जे सूट होतं तेच वापरायला पाहिजे. चला मी लावून पण दाखवणार आहे तुम्हाला. आता इथे बघा आपल्याला लावायच्या आधी फक्त चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने आणि आपल्याला लावायचं आहे. आता शक्यतो कसं असतं आपल्या गालावरती किंवा नाकावरती जास्त आपले वांग तयार होतात. आता माझ्या नाकावरती आणि गालावरती पहिले खूप म्हणजे खूप वांग होते. मी भरपूर असा दवाखाना पण केला, पण मला खरंच काहीच फरक पडला नाही. पण मी नेहमी मी असं काही ना काही करत असते, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबतही शेअर केलेलं आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला फरक पडेल. आणि आता तुम्ही म्हणाल हे किती वेळेस लावायचं. आता तुम्ही गावाला जर असाल किंवा मग तुमच्या घरासमोर पपईचं झाड असेल तर तुम्ही आठवड्यातून रोज एकदा तरी करायचं. आठवड्यामधून एक वेळेस लावायचं. आता इथे मी संपूर्ण चेहऱ्याला बघा लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला फक्त लावून घ्यायचं आणि सुकोपर्यंत असंच ठेवायचं आहे. 10-15 मिनटामध्ये हे बघा सुकलेलं आहे. आता आपल्याला आहे ना इथे ना गरम पाण्याचा वापर नाही करायचा. आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे इथे मी एकदम थंडगार पाणी घेणार आहे. आणि आता मी थोडेसे इथे हात ओले करून घेतलेले हे बघा पाण्याने, आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला आहे ना असं प्रेस करायचं आहे, म्हणजे चोळायचं आहे थोडंसं हलक्या हाताने. हे बघा आता मी स्वच्छ असं पाण्याने ना मस्त चेहरा धुवून घेते. आणि तुम्ही ना नक्की ट्राय करा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही लावून बघा ह्या पद्धतीने. चला व्हिडिओ इथेच मी एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.